सरकारला दुःखाची जाणीव करून देणे हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलाय आणि त्यासाठी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी आज तयार आहे. अहो सरकार, तुम्हीच आम्हाला सांगा, आम्ही जगायचं की नाही? शेपूट हालून हालून म्हैस दमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसाच आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडत नाही. कोरड्या आभाळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची पोरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावरं, हे सगळं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. तर गावाकडं कोणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. कधी कधी वाटतं मी शिकलो नसतो तर किती सुखी राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला म्हणून बसलो असतो एखाद्या कोपऱ्यात, तुमच्या लाल देवाला हात जोडत. गोचिडासारखं चिकटून बसले सरकार सातबाऱ्याला आणि बुजगावण्यासारखं उभय. आबाळ सावत्र वाटतं आईवानी, दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललं. शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधण्याचं ठरवून सरकार शांत झोपी गेले. देश आर्थिक महासत्ता होण्याचं स्वप्न बघायला खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरांना चोरून आणलेली 2 घास खिचडी खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा की स्वतःच्या जगण्याची लाज अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसनवाटा झाला. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभं पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावचा सुद्धा जात पाळतो. अहो आता तरी विचार करा. नाहीतर एक दिवस 1 किलो गव्हासाठी तुम्ही अख्खा देश गहाण ठेवला असेल आणि त्या दिवशी ध्यान ठेवून बघा, माझ्या पिंडाला कावळा शिवला असेल.